जालना जिल्ह्यातील अंबड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे। भाजपच्या एका निर्णयामुळे युतीचे घटक पक्षही नाराज असल्याचे चित्र आहे। अंबड नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने युती करणार नसल्याचे स्पष्ट करत एकला चलो रेचा नारा दिलाय। आम्ही अंबड नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचे निवडणूक प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते। या घोषणेनंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि आरपीआय पक्ष यांच्यात नाराजीचा सूर बघायला मिळालाय। त्यामुळेच आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व पक्ष एकत्रित येणार असल्याची चर्चा चांगलीच सुरू झाली आहे। जर असे झाले तर भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक सोपी राहणार नाही, अशी चर्चा सध्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक करताना दिसत आहेत। भाजपकडून देवयानी केदार कुलकर्णी यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता असून दुसरीकडे महाविकास आघाडीकडून श्रद्धा शिवप्रसाद चांगले यांची उमेदवारी निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे। जर अशी थेट लढत झाली आणि सर्व पक्ष एकत्र आले तर भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक अत्यंत कठीण होईल, अशी चर्चा रंगली आहे। आज सायंकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने उमेदवार घोषित करण्यात येणार असून उमेदवारांसह मतदारांनाही आपला उमेदवार कोण याची मोठी आतुरता लागली आहे। प्रतिनिधी अशोक खरात, NTV न्यूज मराठी, अंबड, जालना।